Welcome to the second part of vectors for CET 2022. So आजच्या लेक्चर मध्ये आपण वेक्टर्सचे नेक्स्ट पार्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट, आफ्टर दॅट युअर डिरेक्शन कोसाइन्स, डिरेक्शन रेशोज, त्याचे ऍप्लिकेशन्स आणि मेन म्हणजे त्याच्यावरती विचारले गेलेले क्वेश्चन्स हे बघणार आहोत. सो अ क्विक रिव्हिजन अबाउट दॅट अँड लेट अस गो ऑन फॉर द क्वेश्चन्स आफ्टर. So let us begin. I am Sarthak Dharankar from COEPN's Academy. The first part about it is scalar triple product. So scalar triple product ला box product पण असं म्हणतात. ते एक्झॅक्टली आहे काय ते बघा. So when you want to take a triple product, okay, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय, याचा जो आन्सर येणार आहे दॅट विल बी अ स्केलर क्वांटिटी. बरोबर आहे. नाव इफ यू हॅव थ्री वेक्टर्स A, B and C, okay, and you want to take their scalar product, triple scalar product. So तुम्ही दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट घेतात का बरं, तर तुम्हाला स्केलर प्रोडक्ट घेण्यासाठी किंवा डॉट प्रोडक्ट घेण्यासाठी दोन वेक्टर्स पाहिजे असतात. तर तुम्हाला पहिले एक वेक्टर आहे A वेक्टर आणि दुसऱ्या दोन वेक्टरचा असं काही प्रोडक्ट घ्यावं लागेल ज्याच्याकडून तुम्हाला एक वेक्टरच आन्सर मिळेल. दॅट विल बी युअर B क्रॉस C. सो A डॉट B क्रॉस C इज द स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. त्याला लिहितात कसं, तर लिहितात अशा फॉर्मॅटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये A वेक्टर, B वेक्टर, C वेक्टर असं या फॉर्मॅटमध्ये त्याला डिनोट करतात. आता त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी एक सोपी मेथड पण असते. काय ती म्हणजे एक डिटर्मिनंट फॉर्म मध्ये त्याला सॉल्व्ह करणं. कसं, ते एक मॅट्रिक्स बनवायचा. A वेक्टरचे तिन्ही पण कॉम्पोनेंट्स XYZ च्या अलोंग असलेले, B वेक्टरचे आहे आणि C वेक्टरचे अशा पॅटर्न मध्ये लिहायचे. फर्स्ट रो विल बी A1 B1 A1 A2 A3, सेकंड विल बी B1 B2 B3, थर्ड विल बी C1 C2 अँड C3. अशा तीन रोज मध्ये लिहायचं आणि त्याचा डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करून तुम्हाला याचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळेल. मी परत एकदा नोट करतो की स्केलर ट्रिपल प्रोडक्टचं जे आन्सर येतं, प्रोडक्ट असतं, दॅट इज अ स्केलर क्वांटिटी. त्याच्यासाठी तुम्हाला आधी दोन वेक्टर्सचं क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागतं आणि त्याचं पहिल्या वेक्टर बरोबरचं डॉट प्रोडक्ट घ्यावं लागतं आणि त्याला अशा आपण डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये पण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट, व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. आता काय बघा, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे ना, हे सायक्लिक आहे. म्हणजे काय, त्याची सायक्लिक ऑर्डर आपण चेंज करू शकतो. कसं, सो इफ यू आर आस्क्ड टू फाइंड आउट द स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ A B C, म्हणजे A बार B बार C बार, याचं तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट करायचं. दॅट इज ऑल्सो इक्वल टू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ B बार C बार आणि A बार. A जो आहे तो इकडनं निघून पुढे आला, सायक्लिक फॉर्म मध्ये आपण त्याला चेंज केलं. ओके, सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे पण सायक्लिक असला पाहिजे. सायक्लिक ऑर्डर असेल तर द आन्सर रिमेन्स सेम. पण याचा अर्थ हे नाही की तुम्ही त्याचा सिक्वेन्स बदलून टाकायचा. म्हणजे सायक्लिक आहे तर सायक्लिकच ठेवायचं, पहिला शेवटी येऊ शकतो आणि सेकंड वन बिकम्स द फर्स्ट वन, अशा फॉर्मॅट मध्ये राहील. पण तुम्ही जर असं म्हटले स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ A बार B बार C बार आणि दुसरं म्हणजे B बार A बार C बार, याच्यामध्ये बघा सायक्लिक ऑर्डर फॉलो नाही झालेली. येस, त्यामुळे आपण इथे A आणि B ला इंटरचेंज केलं. सो दिस इज नॉट इक्वल. क्लिअर आहे. ओके, नाउ व्हॉट विल हॅपन व्हेन इट इज नॉट इक्वल, इट विल बी इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ द फर्स्ट पार्ट. ओके, A bar, the scalar triple product of A bar B bar C bar is equal to minus of scalar triple product of B bar A bar and C bar. A single interchange of vectors in a scalar triple product changes the sign of its value. जर त्याचं तुम्ही सायक्लिक ऑर्डर मध्ये परत रिप्रेझेंटेशन नाही केलं, सायक्लिक ऑर्डर जर फॉलो नाही केली, तुम्ही जर इंटरचेंज केले दोन वेक्टर्स, तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह होते, त्याची साइन बदलते. ओके, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स इज झिरो इफ. कधी झिरो असतं बघा, ही प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण क्वेश्चन्स कन्सिडरेशन मध्ये घेतो.
जेव्हा वन ऑफ द वेक्टर्स इज 0, एक वेक्टर 0 असेल तर, दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर, ओके, आणि जर तिन्ही वेक्टर्स कोप्लेनर असतील तरी पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हे 0 येतं. सो भरपूरदा असं होतं की तुम्हाला दिलं जाईल की कुठले वेक्टर्स कोप्लेनर आहेत आणि ते कोप्लेनर असल्यामुळे तुम्हाला एखादी अननोन व्हॅल्यू काढायची. तर सिंपल आहे, कोप्लेनर आहे म्हणजे त्यांचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हे 0 असणार आहे. ही प्रॉपर्टी वापरून तुम्ही ते अननोन फाइंड आउट करू शकता. Then after that, what you can do is A dot B cross C is equal to A cross B dot C. तुम्ही डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टचं जे प्रायोरिटी आहे ती तुम्ही इंटरचेंज करू शकता. पहिल्या दोन्हीचं क्रॉस घ्यायचं आणि तिसऱ्या बरोबर डॉट करायचं, किंवा पहिल्या दोन्हीचं डॉट आणि त्याच्यानंतर तिसऱ्याचं क्रॉस. सो यू कॅन डू दॅट, यू कॅन इंटरचेंज इट अकॉर्डिंग. त्याची व्हॅल्यू बदलत नाही इन दॅट केस. The next part is direction angle. ओके, सो डिरेक्शन अँगल्स काय असतात बघा. जर तुम्हाला एक वेक्टर दिला असेल, ओके, लेट दॅट बी ए, वेक्टर ए, त्याचे कोऑर्डिनेट्स असतील, बरोबर आहे, ax ay az, त्याचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्स आहेत, बरोबर आहे. देन इफ यू कन्सिडर दिस वेक्टर आणि या वेक्टरचं एक्स ऍक्सेस, वाय ऍक्सेस आणि झेड ऍक्सेस या तिन्ही ऍक्सेस बरोबरचं जे अँगल असेल, ओके, the angle that this vector makes with x-axis, y-axis and z-axis are known as the direction angles. त्यांना कसं रिप्रेझेंट करतात तर अल्फा, बीटा आणि गामा म्हणून रिप्रेझेंट करतात. अल्फा इज द अँगल विथ x-axis, बीटा इज द अँगल विथ y-axis and gamma is the angle with z-axis. आता डिरेक्शन अँगलचा जर एकत्र लिहायचं असेल तर ते कसं लिहितात, तर त्याला अल्फा कामा बीटा कामा गामा या फॉर्मॅट मध्ये पण लिहितात. आता तुम्हाला जर दिलं असेल काही एक वेक्टर तर तुम्ही इझिली त्याचे अल्फा बीटा गामा हे काढू शकता. देन देयर इज डिरेक्शन कोसाइन. आता डिरेक्शन कोसाइन काय बघा, जर अल्फा बीटा आणि गामा तुम्हाला दिलेले आहेत डिरेक्शन अँगल्स, बरोबर आहे, तर याच अँगल्सचा कॉस रेशो जो असतो दॅट इज युअर डिरेक्शन कोसाइन्स. आता डिरेक्शन कोसाइन ऑफ अल्फा म्हणू शकतो आपण, म्हणजे कॉस अल्फा इज एल, कॉस बीटा इज एम अँड कॉस गामा इज एन. ओके, आता हे तिन्ही काय आहेत, त्याचे एका वेक्टरचे डिरेक्शन कोसाइन्स. जे अल्फा बीटा गामा आधी आपण बघितले त्यांचे जर कॉस अँगल घेतले, कॉस रेशो हा घेतला ट्रिग्नोमेट्रीचा, तर आपल्याला मिळतं एल, एम अँड एन. सो डिरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल, एखादी लाईन आहे एल, त्याचं काय येतं तर प्लस ऑर मायनस एल, प्लस ऑर मायनस एम अँड प्लस ऑर मायनस एन. हे तिन्ही त्याचे डिरेक्शन कोसाइन्स आहेत. आता डिरेक्शन कोसाइनचं काय रिलेशन आहे बघा, तर डिरेक्शन कोसाइन्सचं रिलेशन असं आहे दॅट एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. Square summation of square of direction cosines is always equal to 1. L square plus m square plus n square that is always equal to 1. ही प्रॉपर्टी पण खूप वेळा यूज होते. जर तुम्हाला एल आणि एम दिले, एन विचारला असेल तर या केस मध्ये आपण ते फाइंड आउट करू शकतो. आता याचा वेक्टर मध्ये कसं यूज होईल बघा, जर तुम्हाला दोन पॉइंट दिलेत ए आणि बी, ओके, देन यू हॅव टू फाइंड आउट डिरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर ए बी. ओके, कसं करणार तर एल म्हणजे काय, डिरेक्शन कोसाइन ऑफ अँगल विच इज विथ एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. एल म्हणजे काय, कॉस अल्फा, अल्फा कशासाठी, एक्स ऍक्सिस साठी. मग काय करणार, यू विल गो फॉर एल इज इक्वल टू एक्स मायनस x2 मायनस x1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बी. तर सिमिलरली एम काय असेल, m is equal to y2 minus y1 upon magnitude of AB and n is equal to z2 minus z1 upon magnitude of AB. आता AB चा मॅग्निट्यूड कसा काढणार, जसं दोन पॉइंट्स दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं असेल सेम वे. सो मॅग्निट्यूड ऑफ AB is equal to x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square plus z2 minus z1 whole square.
या वेळी तुम्ही ए बी चा मॅग्निट्यूड काढू शकता. आता एल एम आणि एन मिळाले, बरोबर आहे, सिंपल आहे. आता बघा याचाच आपण एक रिव्हर्स फॉर्म पण वापरू शकतो. कसा रिव्हर्स फॉर्म? तर समजा पॉइंट पी ए, बरोबर आहे, इट इज इन स्पेस, 3 डायमेन्शनल आहे, म्हणजे ओपी ओरिजिन पासून पी पर्यंतचा जो वेक्टर आहे दॅट, त्याचं जर समजा आपण म्हटलं ते आर वेक्टर आहे. ओके, इफ इट इज आर, मग ओपी जी लाईन असणार आहे, बरोबर आहे, तिचे आपण डिरेक्शन कोसाइन काय म्हणू? एल आहेत, एम आहेत आणि एन आहेत, बरोबर आहे. सो त्या केसमध्ये मग एक्स वाय झेड हे कोऑर्डिनेट्स जे असतील त्याचे कसे येतील बघा. एक्स विल बी इक्वल टू एल इंटू आर. आता हा आर काय इथे? दिस आर इज दी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर, म्हणजे पोझिशन वेक्टर जो आहे कसला, ओपी चा, त्याचा मॅग्निट्यूड आपण इथे घेतला आणि त्याची तुम्हाला मिळाला पी चा एक्स कोऑर्डिनेट. सिमिलरली वाय इज इक्वल टू एम आर अँड झेड इज इक्वल टू एन आर. सो तुम्हाला एक्स वाय झेड तिन्ही कोऑर्डिनेट्स या वेळी इझिली काढता येतात. सो हा एक यूज आहे जो आपण करतो ऑफ डिरेक्शन कोसाइन्स. तर तुम्हाला डिरेक्शन रेशोज दिले असतील तर तुम्ही एलिमेंट कसे काढू शकतात बघा. सो इफ यू आर गिवन डिरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन ऑर वेक्टर, तर कसं काढता येतं? तर डिरेक्शन रेशोज दिलेत म्हणजे काय दिलेत? ए बी सी दिले, बरोबर आहे. हे जर तुम्हाला डिरेक्शन रेशो दिलेले असतील तर व्हॉट विल बी डिरेक्शन कोसाइन्स? डिरेक्शन कोसाइन विल बी L is equal to a upon under root a square plus b square plus c square. M साठी काय असेल? M is equal to b upon a square plus under root a square plus b square plus c square, and n is equal to c upon under root a square plus b square plus c square. L, M and N अशा वे मध्ये तुम्ही डिरेक्शन रेशोज दिले असतील तर डिरेक्शन कोसाइन्स इझिली काढू शकता. नेक्स्ट इज त्याचं युनिट वेक्टर वगैरे मध्ये कसं यूज होईल बघा. इफ एल एम एन आर डिरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर, देन P is equal to L I cap plus M J cap plus N K cap. हा असेल युनिट वेक्टर अलॉंग द गिवन वेक्टर. जर तुम्हाला एखाद्या वेक्टरची डिरेक्शन कोसाइन्स दिले असतील एल एम आणि एन, तर त्याचा डिरेक्शन त्याच डिरेक्शन मधला युनिट वेक्टर काय होतो? तर एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप, असं तुम्ही त्याचं इझिली युनिट वेक्टर सांगू शकाल. आता याच्या जर तुम्हाला डिरेक्शन रेशोज दिले असतील, ओके, ए बी सी ऑफ द वेक्टर, देन द वेक्टर इज गिवन बाय डिरेक्शन रेशो दिले असतील तर तुम्ही त्याच्या अलॉंग अजून एक वेक्टर सांगू शकाल. कुठला? P इज इक्वल टू ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. ओके, डिरेक्शन रेशोज वरून तुम्ही पण हा वेक्टर फॉर्म करू शकता. आणि अजून एक वेक्टर दिला समजा वेक्टर आर, it has a I cap plus b j cap plus c k cap is a vector having direction ratios a b c and direction cosines element. तर तुम्ही काय करू शकता? L is equal to a upon magnitude of vector r. So L is equal to a upon magnitude of vector r, M is equal to b upon magnitude of vector r, and n is equal to c upon magnitude of vector r. अशा वे मध्ये पण तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करून काढू शकता. सो नेक्स्ट पार्ट इज प्रोजेक्शन ऑफ अ लाईन ऑन अनदर लाईन. प्रोजेक्शन कसं काढता येतं बघा. जर तुम्हाला दोन पॉइंट्स दिलेले आहेत, ओके, पॉइंट पी अँड पॉइंट क्यू, देन द प्रोजेक्शन ऑफ लाईन पी क्यू ऑन अनदर लाईन. ओके, दुसरी लाईन आहे, येस, विथ डिरेक्शन कोसाइन्स. त्या दुसऱ्या लाईनचे डिरेक्शन कोसाइन काय आहेत? एल एम अँड एन. तर काय होतील? प्रोजेक्शन काय असेल बघा, x2 मायनस x1 इंटू एल प्लस y2 मायनस y1 अपॉन इंटू एन प्लस z2 मायनस z1 इंटू एन. अशा वेळी तुम्ही त्याचे प्रोजेक्शन्स काढू शकता. आता एक्स ऍक्सिसचे अलॉंग कसा असेल प्रोजेक्शन? x2 मायनस x1. y ऍक्सिसचे अलॉंग काय असेल? y2 मायनस y1.
आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग काय असेल Z2 मायनस Z1. या इच ऑफ द केस जेव्हा तुम्ही फक्त ऍक्सेस कन्सिडर करतात तेव्हा त्या ऍक्सेसला असलेला जो रेशो आहे, सॉरी डिरेक्शन कोसाइन आहे, ती 1 असते आणि बाकीचे 0 असतं. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या केसमध्ये त्याचा LMN जर पकडला तर एक्स ऍक्सिस साठी L इज इक्वल टू 1, M अँड N आर 0. वाय ऍक्सिसच्या केसमध्ये M1 असेल, L आणि N 0 असेल, आणि झेड ऍक्सिसच्या केसमध्ये N1 असेल, L आणि M हा 0 असेल. अँगल बिटवीन टू लाईन्स. दोन लाईन्स मध्ये जर अँगल काढायचा असेल तर कसं काढू शकतो बघा. इफ यू आर गिवन L1 M1 M1 N1 हे जे आहेत ते पहिल्या लाईनचे डिरेक्शन कोसाइन्स आहे आणि L2 M2 N2 हे दुसऱ्या लाईनचे डिरेक्शन कोसाइन्स आहे. ओके, आणि थीटा अँगल आहे, थीटा इज एन अक्यूट अँगल बिटवीन देम. देन cos थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ L1 and L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2. अशा वे मध्ये तुम्ही त्यांचे डिरेक्शन कोसाइन्स हे वापरून cos थीटा त्याच्यातला जो अँगल आहे तो काढू शकता. आता समजा त्याच्यावेळी तुम्हाला डिरेक्शन रेशोज दिले आहेत. डिरेक्शन रेशोज काय आहेत? A1 B1 C1 आणि A2 B2 C2. देन ऑल्सो यू कॅन फाइंड आउट द अक्यूट अँगल थीटा. कसा? तर cos थीटा विल बी इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर चा होल रूट इंटू अंडर रूट A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. आता हे कसं आलं तर आपण हे आधीचं जे होतं ज्याच्यामध्ये आपण L M आणि N हे ABC च्या फॉर्मॅटमध्ये घेतले होते ते यूज करून जर या cos थीटाच्या फॉर्म्युला जरी आपण सबस्टिट्यूट केलं तरी पण हाच फॉर्म्युला येतो. आता तुम्हाला सीईटीला असं कोणी विचारणार तर नाहीये की कसं आलं किंवा काय डेरिव्हेशन आहे, बट इन केस इफ यू फॉरगेट दिस फॉर्म्युला अँड यू आर गिवन ABC तर तुम्ही L M आणि N काढून पण cos थीटा हा काढू शकतात. सो अजून काही प्रॉपर्टीज आहेत बघा LMN च्या. सो LMN आणि LM and N आर डिरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. नाउ द नेक्स्ट पार्ट इज cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. हे कसं आलं तर L स्क्वेअर आणि M स्क्वेअर आणि N स्क्वेअर म्हणजे cos अल्फा cos बीटा अँड cos गामा इथंच आहे, त्यांचे स्क्वेअर्स ची ऍडिशन ही 1 आहे. त्याचाच आपण यूज करून हे सांगू शकतो दॅट sin स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर बीटा प्लस sin स्क्वेअर गामा इज इक्वल टू 2. And from that also we can even conclude that cos 2 alpha plus cos 2 beta plus cos 2 gamma plus 1 is equal to 0. हे याच्यावरूनच डिराइव्ह झालेलं आहे दॅट L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यावरूनच आपण हे अजून दोन प्रॉपर्टीज काढलेल्या आहेत. आता समजा दोन लाईन्स किंवा दोन हे पॅरलल असतील वेक्टर्स तर काय होतं तर बघा पॅरलल लाईन्स हॅव प्रोपोर्शनल डिरेक्शन रेशोज अँड सेम डिरेक्शन कोसाइन. तसंच वेक्टर्स आहे, वेक्टर्स जर पॅरलल असतील तर त्यांचे डिरेक्शन रेशोज हे प्रोपोर्शनल असतात आणि डिरेक्शन कोसाइन्स या इक्वल असतात. ओके, सेम डिरेक्शन कोसाइन्स असतात. Then direction cosines of a line which is equally inclined to the coordinate axis r. म्हणजे जर एखादी लाईन हे तिन्ही कोऑर्डिनेट ऍक्सेसला इक्वली इन्क्लाइंड आहे, ओके इक्वली इन्क्लाइंड आहे, तर काय होतं त्याचे डिरेक्शन कोसाइन्स? इट्स डिरेक्शन कोसाइन्स इज प्लस और मायनस 1/√3 दॅट इज L. M होतो प्लस और मायनस 1/√3 आणि N पण होतो प्लस और मायनस 1/√3. सो L M आणि N तिन्ही पण इक्वल असेल कारण की ते इक्वली इन्क्लाइंड टू ऑल द थ्री ऍक्सेस अँड L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर या प्रॉपर्टीचा यूज करून आपण ही व्हॅल्यूज काढू शकतो. सो दिस वॉज ऑल द रिव्हिजन पार्ट. नाउ लेट अस गो फॉर सम क्वेश्चन्स जे प्रीवियस इयर सीईटी मध्ये विचारले गेले होते. सो हियर इज द फर्स्ट क्वेश्चन. इफ द ओरिजिन and the points P, Q and R are coplanar, then आता काय बघा इथे दिलेलं ओरिजिन म्हणजे O
0, 0, 0. हा आफ्टर दॅट P पॉइंट 2, 3, 4, then Q point 1, 2, 3 and R point X, Y, Z. हे तिन्ही पण हे चारी पण कोप्लेनर आहेत. आता हे चारी पण कोप्लेनर कसे आपण हे सांगू शकतो? येस, आपण हे शिकलोय कशामध्ये स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा आपण वापर करू शकतो. कसा वापर करू शकतो बघा. आपण काय म्हणायचं सिंपल. सो वी विल से दॅट स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ओके ऑफ OR, OP and OQ is equal to 0. ही प्रॉपर्टी आपण वापरणार. आता हे चारी पॉइंट जर कोप्लेनर आहेत तर याचा अर्थ काय होईल? OP वेक्टर, OQ वेक्टर आणि OR वेक्टर हे तिन्ही वेक्टर पण कोप्लेनर असतील. सो त्यामुळे काय होईल? वी कॅन से दॅट देअर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट विल बी 0. येस. मग स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसं काढणार आपण? डिटर्मिनंट घेऊन काढू शकतो. बरोबर आहे. डिटर्मिनंट कसा घेणार? X, Y, Z. त्याच्यानंतर काय येईल? 2, 3, 4 पोझिशन वेक्टर्स यूज करू ना आपण. सिंपल आहे. अँड 1, 2, 3 सॉल्व्ह केल्यावर काय येतं बघा बरं. दिस इज इक्वल टू 0. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला याच्यामधलं एक रिलेशन मिळतं. काय येतं सॉल्व्ह करून? येस, आफ्टर सॉल्विंग यू हॅव X into 9 minus 8 minus Y into 6 minus 4 plus Z into 4 minus 3 is equal to 0. मग काय होतं? X minus 2Y plus Z is equal to 0. हे आलं त्याच्यामधलं रिलेशन. So do you have this in your options? Yes, option C आहे इथे. And that is the correct answer. मी आधी तुम्हाला मेन्शन केलं होतं की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हे कोलिनियर आणि कोप्लेनर वेक्टर्स प्रूव्ह करण्यासाठी सोपं होतं. सो इथे आपण त्याचा हा यूज केला असा. Let's go on to the next question. Next question is, if A, B, C are unit coplanar vectors, okay, then 2A minus B, 2B minus C and 2C minus A is equal to what? हे आपल्याला काढायचं आहे. कसं करणार बघा बरं. आपण इथे काय करू शकतो? वी कॅन कन्सिडर 3 अदर वेक्टर्स. कसे बघा, आपण कन्सिडर केलं वेक्टर अल्फा. इथे अल्फा वेक्टर आहे फक्त, विच इज 2A minus B. ओके, देन आय कन्सिडर वेक्टर बीटा which is 2B bar minus C bar and vector gamma which is 2C bar minus A bar. Okay, हे तिन्ही vectors आहेत. Now what I can do is, मी असं म्हणू शकतो की मला जेव्हा यांचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचंय, मी अल्फा बीटा गामाचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घेतोय. सो दॅट इज अल्फा बार, बीटा बार and gamma bar. Yes. Now that is equal to what? That is equal to the determinant. बरोबर आहे. या केस मध्ये मी काय म्हणेल, हे सगळे वेक्टर आहेत. बरोबर आहे. A, B आणि C. इथे पुढे मी काय लिहू शकतो? प्लस 0C प्लस 0A आणि प्लस 0B. तर मी त्याला असं लिहू शकतो ना, 2 minus 1 0, then 0 2 minus 1 minus 1 0 and 2 into scalar triple product of A bar, B bar, C bar. बरोबर आहे. आता याच्यामध्ये गंमत काय बघा, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यावर काय येतं बघा, आन्सर आपल्याला येतं. वी हॅव 2 in bracket 4 plus 1 minus of minus 1
into 0 minus 1 plus 0 into 0 plus 2. What does this come to? This comes out to be 2 into 5 plus 1. Okay. But there is a part that we are missing. This is whole multiplied by the scalar triple product of A bar, B bar, C bar. आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट A bar, B bar, C bar जे आपण घेतोय तर A bar, B bar, C bar हे कोप्लेनर आहेत. त्यांचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती असेल? 0. So this whole value will become 0. Complete answer is the or 0. काय झालं बघा गमत. कोप्लेनर वेक्टर्स होते त्यांचाच वापर करून आपण वेक्टर्स फॉर्म केले नवीन अल्फा बीटा गामा आणि त्यांचं जर आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घ्यायला गेलो तर होतं काय कोप्लेनर वेक्टर वापरून आपण कोप्लेनर वेक्टर्सच बनवू शकतो. त्यांचं जे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असेल ते काय असेल? ते 0च असेल. का? कारण की अल्फा बीटा आणि गामा हे जेव्हा आपण कोप्लेनर वेक्टर्सनीच बनवलेलं आहे तर अल्फा बीटा गामा पण कोप्लेनरच असतील आणि त्यामुळेच आपला आन्सर आलं 0. Let us go on to the next question. What is given in the next question? If a line makes angles 120 degree and 60 degree with positive directions of x and z axis respectively, then the angle made by the line with positive y axis is what? आता काय दिलंय आहे तुम्हाला अँगल दिलाय विथ एक्स ऍक्सिस आणि अँगल विथ झेड ऍक्सिस. मग काय म्हणू शकतो आपण? येस वी कॅन से ऍब्सोल्युटली करेक्ट. अल्फा इज इक्वल टू 120 डिग्री बरोबर आहे. बीटा इज इक्वल टू यू हॅव टू फाइंड आउट अँड गामा इज इक्वल टू व्हॉट 60 डिग्री बरोबर आहे. आता पुढे काय माहिती आपल्याला? cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos square gamma is equal to 1. मग काय करू शकतो आपण? सिंपल आहे. cos square alpha and cos square gamma ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. काय होईल हे? cos square 120 डिग्री प्लस cos square beta plus cos square 60 degrees is equal to 1. Now what is cos of 120? Which is minus 1 by 2 whole square plus cos square beta plus 1 by 2 whole square that is equal to 1. काय येतं बघा? 1 by 4 plus 1 by 4 plus cos square beta is equal to 1. Cos square beta is equal to 1 minus 1 by 4 minus 1 by 4. What is cos square beta? Yes, that is 1 by 2. What is cos beta? Plus or minus 1 by root 2. आता दिलं काय बघा? Made with positive x axis. आता याच्यामध्ये तुम्हाला काय ऑप्शन्स आहेत? एक तर असेल 45 डिग्री बीटा इज इक्वल टू 45 डिग्री और इट इज 135 डिग्री. कुठला ऑप्शन दिलाय तुम्हाला इथे? यू आर गिवन 135 डिग्री. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. What is the next question? If vector r with direction cosines L, M, N is equally inclined to the coordinate axis, then total number of vectors is. अशा किती वेक्टर असतील की जे इक्वली इन्क्लाइंड आहेत तिन्ही ऍक्सिसला? तर कसं होईल बघा? व्हॉट यू नो? L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता तुम्हाला काय माहिती? इक्वली इन्क्लाइंड असतील तर त्यांचे कॉस रेशो काय असतील? ते पण इक्वल असतील. सो यू विल हॅव
L is equal to M is equal to N. By using this, what you can say? L square plus L square plus L square is equal to 1. So 3L square is equal to 1. L square is equal to 1 by 3. L is equal to plus or minus 1 by 3. मग L काय झाला? Plus or minus 1 by root 3. M काय झाला? Plus or minus 1 by root 3. आणि N काय झाला? Plus or minus 1 by root 3. आता या केसमध्ये तुम्हाला L च्या 2 व्हॅल्यूज आहेत, M च्या 2 आहेत आणि N च्या पण 2 आहेत. So you have 3 to select and for each you have 2 choices. बरोबर आहे? So how many number of such vectors will be there? There will be 2 to the power 3. That is 8 vectors. So the correct answer is option C. The next question tells us that in triangle ABC, okay, त्याचे vertices काय आहेत? A, B आणि C. A, B, C तिघांचे आपल्याला काय दिलेत? Coordinates दिलेले आहेत. So what does it say? That if the median through A is equally inclined to the axis, then the value of lambda and mu are. So काय सांगितलं? समजा एक ट्रायंगल आहे, बरोबर आहे? ABC फॉर्म झालाय. A मधून पास होणारी जी मीडियन आहे, ओके, तर ती कुठे जाईल? इट विल पास थ्रू विच पॉइंट्स? इट विल पास थ्रू द मिड पॉइंट ऑफ A and B, सॉरी B and C. त्याच्यामधून जी मिड पॉइंट असेल त्याच्यामधून ते पास होणार आहे, बरोबर आहे? तर मग मी जो पॉइंट कन्सिडर केला D. आता D चे कोऑर्डिनेट्स काय असतील बघा बरं. D चे कोऑर्डिनेट्स असतील, it will be lambda minus 1 by 2, x coordinate असेल, नंतर काय असेल 5 plus 3 by 2, and after that you will have mu plus 2 by 2. हे झाले D चे कोऑर्डिनेट्स, बरोबर आहे? आता दुसरं काय सांगितलंय की AD जी मीडियन आहे, that median is inclined equally to all the axes, बरोबर आहे? तर मग आपण AD जे डिरेक्शन रेशो जर काढले तर ते इक्वल यायला पाहिजे, येस ऑर नो? सो बघा बरं काय करता येईल आपल्याला. आता D चे पुढचे कोऑर्डिनेट्स आपण एक्झॅक्टली नीट काढून घेऊ. काय होतं? सो यू हॅव लॅम्डा मायनस 1 by 2, देन यू हॅव 4, and after that you have mu plus 2 by 2. Now what will be the direction ratios of AD? Okay, DRS of AD काय असतील? It will be lambda minus 1 by 2 minus 2. Next will be 4 minus 3, and the last one will be mu plus 2 by 2 minus 5. हे झाले त्याचे डिरेक्शन रेशोज. आता जर AD इक्वली इन्क्लाइंड आहे, बरोबर आहे? जर ते इक्वली इन्क्लाइंड आहे तर मग काय होईल? हे सगळे रेशोज जे असतील इक्वल असतील, बरोबर आहे? सो काय होईल? लॅम्डा मायनस 1 by 2 minus 2, then 1, and mu plus 2 by 2 minus 5. हे तिन्ही इक्वल असणार आहेत, त्यांची व्हॅल्यू तिघांची 1 असणार आहे. मग आता चेक करा की याच्यापैकी कुठलं हे सॅटिस्फाय करतं या सगळ्या व्हॅल्यूज. तर आपण ऑप्शन डी बघू. बघा बरं, जर लॅम्डाची व्हॅल्यू 7 घेतली तर काय होतं? येस, वी हॅव 7 minus 1 by 2 minus 2, which is 1. And if you take the value of mu as 10, तेव्हा पण हेच होतंय. 6 minus 5 म्हणजे 1 येतोय. सो ऑप्शन डी च्या ज्या दोन्ही व्हॅल्यूज आहेत त्या लॅम्डा आणि म्यू दोघांसाठी सॅटिस्फाय करतात. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. इफ द पॉइंट्स
5 minus 2 7, 2 2 beta and minus 1 6 minus 1 are collinear. हे आहेत ना collinear. Okay. Then what do you have to find out? The value of beta. कसं काढणार बघा बरं. आता हे जर कोलिनियर आहे तर आपण म्हणू शकतो का की याच्यामधल्या जर आपण दोन पॉइंट्सचे वेक्टर बनवले त्यांचे डिरेक्शन रेशोज हे सेम येतील, इक्वल येतील, बरोबर आहे. बघा बरं काय होतं. लेट अस कन्सिडर दिस इज पॉइंट ए, बी and C. Okay, so I will take direction ratios of A, B. काय असेल ते? You will have 5 minus 2, then you will have minus 2, then you will have 7 minus beta. बरोबर आहे. Now, what about the direction ratios of BC? काय येतील बघा बरं. You will have 2 minus 1. Yes. Sorry, 2 minus 1 म्हणजे 2 plus 1 होईल. Then you will have 2 minus 6 and then you will have beta minus 1, that is beta plus 1. आता हे जर आपण म्हटलं की इक्वल आहे तर काय येतं बघा बरं. आपण असं म्हणू शकतो का काय आलं याची डिरेक्शन रेशोज. दिस इज 3, then this is minus 4, this is 7 minus beta, and here you will have 3 minus 4 and beta plus 1. So 7 minus beta is equal to beta plus 1. मग काय येते बीटाची व्हॅल्यू. बीटा इज इक्वल टू 2 beta is equal to 6. That is why beta is equal to 3. So the correct answer is option C. बीटा ची व्हॅल्यू आली 3. इथे आपण कोणती प्रॉपर्टी वापरली बघा परत एकदा सांगतो. जर दोन वेक्टर्स कोलिनियर असतील, दे आर कोलिनियर, ओके, तर we can say that their direction ratios are same. हीच प्रॉपर्टी वापरून आपण बीटाची व्हॅल्यू काढली. नेक्स्ट क्वेश्चन पण सिमिलर आहे बघा. काय, इफ पॉइंट्स P, Q and R, okay, they are collinear, then you have to find out the value of x plus y. कसं करणार. जसं आधी केलं ते सेम ही गोष्ट इथे काय करू शकतो आपण. इथे वी कॅन से इफ दे आर कोलिनियर तर त्यांचा आपण एक तर रेशो इक्वल सांगू शकतो. अदरवाइज वी कॅन से दॅट देअर डिरेक्शन रेशोज आर इक्वल. कसं आहे बघा. जर तुम्ही दोन वेक्टर पकडले पी क्यू, ओके, आणि क्यू आर अँड दे आर पॅरलल. कोलिनियर म्हणजे काय, पॅरलल आहे, बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणू शकतात. येस, इफ यू आर सेइंग दॅट दे आर पॅरलल तर मग पी क्यू आणि क्यू आर हे दोन आपण जर वेक्टर्स घेतले तर काय येतील बघा. पी क्यू वेक्टर काय असेल. येस, दॅट विल बी 3 minus 4 I cap, बरोबर आहे. Then after that you will have plus y minus 5 j cap plus 4 minus x k cap. And what about QR? It will be 5 minus 3 I cap. Then after that you will have 8 minus y j cap plus 0 minus 4 k cap. आता इथे तुम्ही रेशो घेऊ शकता. कसा बघा. You will have minus 1 upon 2 is equal to
y minus 5 upon 8 minus y, and that is equal to 4 minus x upon -4. आता फर्स्ट आणि थर्ड जर घेतलं आपण तर त्याप्रमाणे काय येते x ची व्हॅल्यू बघा बरं. You have 4 is equal to 8 minus 2x. बरोबर आहे. त्याच्यामधून x काय मिळतो तुम्हाला? x मिळतो 2. y काढायला काय करू शकतात तुम्ही? हे दोन गोष्टी घेऊ शकतात. y ची पण व्हॅल्यू त्याच्याप्रमाणे येते. सो व्हॉट डू यू हॅव टू फाइंड आउट? x प्लस y. काय येतं x प्लस y? That is equal to 2 plus 2. That is 4. So the correct answer is option D. Okay. तीच प्रॉपर्टी आपण वापरायचा प्रयत्न केला. आपण जसं म्हटलं डिरेक्शन रेशो जे इक्वल असतात तसं आपण यांचा पॅरलल असल्यामुळे यांचे जर वेक्टरचा रेशो घेतला x आणि y आणि z कॉम्पोनंट्सचा तरी पण तो इक्वल येतो. त्यामुळेच ते पॅरलल असतात. Let us go for another question. The direction cosines of a line which is perpendicular to both the lines whose direction ratios are. Okay. तर काय सांगितलं इथे बघा. अशी आपण एक लाईन कन्सिडर केली की जी परपेंडिक्युलर आहे कशाला? या दोन्ही डिरेक्शन रेशोज असलेल्या लाईनला. तर तुम्हाला काय काढायचंय? त्याचे डिरेक्शन कोसाइन काढायचे आहे. ओके. Now how will you find out the direction cosines of that? तर असं कन्सिडर करा की A, B आणि C हे त्याचे डिरेक्शन रेशोज आहेत. नवीन लाईनचे जे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. ओके. आता तुम्हाला हे माहित असेल की जर डिरेक्शन रेशोज आपण मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला cos थीटा मिळतो. बरोबर आहे. आता परपेंडिक्युलर असल्यामुळे काय होईल? You will have -1 into A plus 2 into B plus 2 into C. That is equal to 0. आणि दुसरं काय होईल? 0 into A plus 2 into B plus C is equal to 0. बरोबर आहे. या वेळी तुम्ही इथे काढू शकता. Yes. Now what you can do is once you solve it, बघा तुम्हाला काय मिळतं? इथे मिळतं B minus A plus C is equal to 0 आणि इथे मिळतं 0A plus 2B plus C is equal to 0. आता याला यूज केलं जर तुम्ही तर तुम्हाला काय मिळतं? इक्वेट करायचं आपल्याला. बरोबर ना? तर तुम्हाला असं मिळू शकतं ना A upon -2 is equal to B upon 1 is equal to C upon -2. येस. काही नाही. मी याचाच पुढे सॉल्व्ह केलं आणि त्यांना एक LCM नी मल्टिप्लाय डिवाइड करून हे सॉल्व्ह केलं. बाकी काहीच वेगळं नाही केलेलं. ओके. नाउ वन्स यू डू दिस व्हॉट डू यू हॅव? यू हॅव द डिरेक्शन रेशोज. काय असतील डिरेक्शन रेशोज? सो DRS तुम्ही असं म्हणू शकतात R 2 -1 and 2. बरोबर ना? हेच येतील डिरेक्शन रेशोज. आता डिरेक्शन रेशोज मिळाले. डिरेक्शन कोसाइन काढायचे नाही. कसे काढणार? येस. आपल्याकडे फॉर्म्युला होता A अपॉन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. बरोबर आहे. सो डिनॉमिनेटरला काय असेल? यू विल हॅव L इज इक्वल टू 2/3. बरोबर आहे. M इज इक्वल टू -1/3 and N इज इक्वल टू अगेन 2/3. सो तुमचे डिरेक्शन कोसाइन्स काय आले? 2/3, -1/3 and again 2/3. So it comes out to be option B. Okay. सोपे क्वेश्चन्स काही डिफिकल्ट नसतात. फक्त थोडा विचार करावा लागतो कधी कधी की इथे आपण कोणती प्रॉपर्टी वापरायची. जर आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज माहित असतील तर आपण हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकतो. So these were all the questions that we have planned for the lectures for Vector. Thank you for watching this video. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटले हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ हा उद्या असणार आहे 17th of June ला at 7 PM ऑन द टॉपिक रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्सचा फर्स्ट पार्ट आपण मागच्या वीक मध्ये कव्हर केलाय. त्याचा सेकंड पार्ट आपण उद्या कव्हर करणार आहोत 7 PM ला. So please do attend the lecture.
तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. याच्याबरोबरच हा कोर्स जो आहे सीईटीचा हा कंटिन्युअस चालू राहणार आहे टिल सीईटी. सो त्याच्यासाठी तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स हवे असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्याबरोबर यू कॅन ऑल्सो हिट द लाईक बटन. इफ यू फाइंड दिस व्हिडिओ युजफुल यू कॅन ऑल्सो शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. हा तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स आले असतील तरी तुम्ही आम्हाला सांगू शकता. यू कॅन पोस्ट इट इन द कमेंट बॉक्स किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करून ते सांगू शकाल. आणि अजून फर्दर डिटेल्ससाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, इफ यू फाइंड दिस व्हिडिओ युजफुल आणि तुम्हाला जर असं वाटतंय की या व्हिडिओचा तुमच्या मित्रांनी पण यूज करावा आणि सीईटी मध्ये चांगला स्कोअर करावा तर त्यांच्याबरोबर पण हे शेअर करा. थँक्यू.